दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे आणि एका गावामध्ये एक मूर्तिकार राहत असतो आणि तो अतिशय सुंदर मूर्ती बनवायचा. आणि असं म्हणायचे लोक की त्याच्या हातामध्ये जादू आहे आणि त्याचं नाव आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा प्रसिद्ध होतं. आणि एक दिवस बुद्ध साधू त्याला भेटायला येतो आणि तो साधू त्याला सांगतो की आम्ही एक मंदिर बनवत आहे, खूप मोठं मंदिर बनवत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक मूर्ती बनवायची आहे. आणि ती मूर्ती कशी असेल मी तुला सांगतो, पण ती तुलाच बनवायची आहे, तू बनवून आम्हाला दे. आणि ह्या तरुण जो असतो, मूर्तिकार असतो, त्याला आनंद वाटतो. तो सांगतो मी तुम्हाला बनवून देईन. आणि मग तो जंगलामध्ये जातो की एखादा चांगला मोठा दगड जो अखंड आहे तो बघण्यासाठी तो निघतो. आणि एका ठिकाणी त्याला झाडाखाली तो दगड सापडतो की जो मोठा आहे. आणि ज्यावेळेस तो त्याला साफसूफ वगैरे करतो, त्याचं माप घेतो आणि ज्यावेळेस तो त्याच्यावर पहिली छिन्नी मारतो त्यावेळेस तो दगड बोलायला लागतो आणि तो दगड सांगतो की नको, मला छिन्नी मारू नको. हा मूर्तिकार सांगतो की ह्यामधून तुला आम्ही काहीतरी एक चांगलं रूप देणार आहोत. पण तो सांगतो काही मला बदलायची गरज नाही, मला ह्यामधून वेदना होतात, मला त्रास होतो, त्याच्यामुळे मी आहे तिथंच मला ठेवा. आणि हा मूर्तिकार शेवटी त्याच्यापासून, त्या दगडापासून निघून जातो आणि शोधत शोधत एका नदीजवळ येतो. नदीजवळ त्याला एक सपाट दगड सापडतो आणि तो दगड साफसूफ करतो, त्याचं परत माप घेतो आणि मग पहिली छिन्नी मारल्यानंतर तो अगोदरच त्या दगडाला सांगतो की तुझ्यापासून मी एक चांगली मूर्ती बनवणार आहे, ती मूर्ती मंदिरात ठेवली जाईल, तर जो काही तुझी तयारी आहे का. आणि तो दगड काहीच रिस्पॉन्स देत नाही, काहीच बोलत नाही. आणि मग मूर्तिकार हळूहळू त्याच ठिकाणी नदीकिनारी बसूनच तो आपलं काम सुरू करतो. आणि काही दिवसांनी एक सुंदर मूर्ती त्या दगडापासून तयार होते आणि जशी त्या बुद्ध साधूंनी सांगितलेली त्या तशीच एक मूर्ती, सुंदर मूर्ती तयार होते. त्याला तो चांगलं साफसूफ करतो आणि व्यवस्थित बनवतो. आणि मग बुद्ध आणि त्याचे बुद्ध साधू आणि त्याचे सगळे लोक येतात आणि ते मूर्ती पाहून खूप खुश होतात. आणि मग एक मोठ्या बैलगाडीमध्ये त्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते आणि त्याला मंदिरामध्ये आणून त्या मंदिरामध्ये ती मूर्ती ठेवली जाते आणि अनेक लोक त्या ठिकाणी बघायला येतात. परंतु जे मंदिर बांधलेलं असतं त्याचा जो समोरचा भाग असतो, म्हणजे पायऱ्यांच्या खालचा जो भाग असतो, त्या ठिकाणी त्यांना एक सपाट दगड पाहिजे असतो. आणि तो दगड जो असतो तो दगड त्या ठिकाणी त्यांना लावायचा असतो. आणि मग हा जो मूर्तिकार असतो तो परत ते शोधायला जातो आणि जो अगोदरचा दगड असतो, ज्या दगडाने नकार दिलेला असतो, तोच तसा सपाट असतो आणि तो उचलतो आणि तो त्या मंदिराच्या पायऱ्यांच्या खाली ठेवला जातो. आणि मग लोक त्या ठिकाणी आपले पाय धुवायचे, पाय घासायचे, आपल्या चपला ठेवायच्या आणि अशा प्रकारे त्या दगडाचा उपयोग केला जातो. आणि एक दिवस ती मूर्तीचा दगड आणि हा दगड पायरीच्या खाली ठेवलेला ह्यांचं संभाषण होतं आणि तो पायरीकडचा दगड सांगतो त्या मूर्तीच्या दगडाला की अरे तुला बघ किती मान मिळतो, किती सन्मान मिळतो. आणि तो मूर्तीचा दगड सांगतो की माझ्या अगोदर तो मूर्तिकार तुझ्याकडे सुद्धा आला होता, पण तुला त्रास होईल, तू बोलतो मला त्रास होईल, मला त्रास नको आहे, मला एका ठिकाणी पडून राहायचं आहे आणि म्हणून मूर्तिकार माझ्याकडे आला, तुला त्यांनी पहिली संधी दिली होती. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा देव आमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो, आम्हाला तो बदलण्याचा प्रयत्न करत असतो. जो हा प्रोसेस आहे बदलण्याचा तो कधीकधी दुःखमय असतो, वेदनादायक असतो. कधी ह्या ठिकाणाहून तो आम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, अनेक आमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतो. क्षणिक थोड्या वेळासाठी ते बदल आमचे दुःखदायक असतात, वेदनादायक असतात, पण देव ते आमच्या भल्यासाठीच करत असतो. लक्षात घ्या, देव ते आमच्या भल्यासाठी करत असतो आणि ते आमच्या
चांगल्यासाठीच असतात. त्या पण देवापासून दूर जाऊन आम्ही तसं बऱ्याच वेळेस करतो की देव आम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व काही दुःखमय आहे. हे असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये काय येत आहेत, परंतु देव त्यामधून आम्हाला बदलत असतो. एक नवीन रूपांतर आमचं देव करत असतो. लक्षात ठेवा की देव जे काही करतो ते आमच्या चांगल्यासाठी करतो. देवाला आपलं कार्य करू द्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 2 आणि 2 ते 4 वचनं आपण बघूया. जेम्स चॅप्टर 1 अँड वर्सेस स्टार्टिंग फ्रॉम 2 to 4. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते, तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध व परिपूर्ण व्हावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.